इथे येणाऱ्या प्रत्येकानं भरभरून कौतुक केले. उत्कृष्ट आमची अंटार टीम कोर कमिटी बघायला मिळते. नीटनेटकं नियोजन आहे. लाईव्ह टेलिकास्ट आपण सुंदररित्या बघतोय. पंचांची कामगिरी अतिशय उत्कृष्ट अशी आहे. आमचे स्कोरर असतील, आमचे डीजे मास्टर्स असतील. जल्लोषाचा इंद्रधनू तू पसरतू बहुदिशा क्षितिजाच्या तू शाईने रे लिहि इतिहास नवा कर्माच्या या किरणांनी तू रच ब्रह्मांड नवा उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व हे तू पडद्याची याद तू धगधगता ध्यास तू लखलखता लावा हे तू पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध समालोचक अजित पाटील मायक्रोफोनवर. सोबळी आपण फील्ड अरेंज करून घ्या. इथून एक्स्ट्रा टाइम नकोय. आपण बघताय भार्गव पाटील आणि विश्वनाथ जाधव असे दोन आयकॉन. पठाणे संघामध्ये 4 षटकांची मॅच असेल याची नोंद घ्या. आणि इथून विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी संघ आपण वेळ जास्त घेऊ नका. त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. समोर संघ आपण बघताय चेतन, हा उमरोळी विभागातील एक नामवंत फलंदाज, आणि यश चौधरी या परिसरातील एक उत्कृष्ट असा विस्फोटक बॅटर. अशी ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. आज आयकॉन खेळाडूंना संधी आहे ज्यामध्ये आपण चेतन पाटील आणि केतन भोईर यांना देखील पाहणार आहोत. विश्वनाथ जाधव नुकताच दाखल झालाय, तर भार्गव पाटील हे 4 दिग्गज खेळाडू आज पहिल्या सामन्यामध्ये. नक्कीच आयकॉन त्याचे फॉर्मॅट आपण या ठिकाणी बघतोय. चला मॅच स्टार्ट करा. टाइम लावलं जाईल याची नोंद घ्या. एक्स्ट्रा टाइम स्पेंड करू नका. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं परिपूर्ण होणं गरजेचं आहे. आणि चौथ्या षटकामध्ये तुम्हाला जर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झाली नाही तर चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये एक्स्ट्रा ठेवावा लागेल. याची आपण नोंद घ्या. चेतन पाटील आणि समोर गोलंदाजी ट्रॅकवर आपण विश्वनाथ जाधव यांना बघतोय. अनेक स्पर्धा गाजवणारा, सुप्रीमो खेळणारा, ISPL खेळणारा असा खेळाडू आहे. आणि सध्या अमोल पाटील स्मृती चषकामध्ये दाखल झालाय पॅकरच्या रूपामध्ये. धानिव गावाला बिलॉंग करणारा धानिवचं एक अनमोल असं रत्न. आणि समोर आहे आपल्या उमरोली गावचा एक सुप्रसिद्ध खेळाडू चेतन पाटील. बॅटल रंगणार आहे. वळूया आपण मॅच कडे. देऊया खूप सारे शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन विश्वनाथ जाधव. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, थोडासा बाउन्स झाला. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतायत कशा पद्धतीने चेंडू खेळलाय. थोडासा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. चेतन पाटील यांचा डॉट बॉलने स्टार्ट करतायत विश्वनाथ. अतिशय सुंदर स्टार्ट. ज्या स्टार्टची गरज असते एखाद्या गोलंदाजाला ती स्टार्ट मिळून देतोय विश्वनाथ. समोर चेतन आहे ज्याच्या बॅटमध्ये पॉवर आहे, डिझर्व करतो मोठ्या शॉटसाठी. अनेक स्पर्धा गाजवणारा हाही एक खेळाडू आहे. सरळ स्लॉट मध्ये चेंडूला मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला होता. आणि आपण बघताय तिथे मनोज पाटील कडनं झाले चुकी. थोडस सेलिब्रेशन लवकर करण्याचा प्रयत्न, ओंझळ हाताची बंद केली नाही आणि चेंडू मात्र निसटला हातात ना. आपण बघू शकाल चेतन पाटीलला मिळते जीवनदान. आता यश, ज्याच्या नावामध्ये यश आहे आणि ज्याच्या कामामध्ये यशस्वी कामगिरी आहे असा यश चौधरी आपण बघतायत. आणि एक स्पर्धा गाजवणारा, मग पालघर तालुका प्रीमियर लीग असेल, सफाळा प्रीमियर लीग असेल किंवा लखपती टुर्नामेंट्स असतील, त्यामध्ये यशचा जो ट्रेडमार्क राहिलाय तो क्लास 1 राहिलाय. पुढचा चेंडू, ओहो, यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता. डबल माइंडेड राहिले. प्रथमतः जागा बनवली होती, थोडंसं एलिव्हेशन होतं. शेवटच्या क्षणी मात्र शॉट सिलेक्शन मध्ये थोडीशी उणीवा दिसली आहे आणि डॉट बॉल. विश्वनाथ हे सांगतोय आयकॉन म्हणून काय इथे आलोय. चांगली गोलंदाजी आहे, चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण आहे. थोडासा राईट चेंडू होतोय. प्रतिस्पर्धी फलंदाजांना थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवलं गेलंय.
विश्वनाथ जाधवनं गतीला परिवर्तन स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. फिल्डिंग केली जाईल पॉइंट मध्ये. सिली पॉइंटला फील्ड होते. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि पोहोचले ती 2 धावा. चेंडू झालेल त्या षटकातील 4 षटकांची मॅच. महत्वपूर्ण असा प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक चेंडूवरती आलेली धाव ही भरपूर महत्वाची आहे. जाणतायत दोन्ही संघाचे खेळाडू. चेतन पाटील ज्याला जीवनदान मिळालंय. ओ यावेळेला कलात्मक क्रिकेट. आगळा वेगळा शॉट आपल्याला बघायला मिळतोय. स्विच हिट चाललाय. हा दर्जेदार उत्साह वाढवणारा संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. थँक्यू. धावसंख्या 6 डीप मध्ये गेले. पॉपिन क्रीजचा एक चांगला उपयोग आपण छतनच्या बॅटमधनं बघितलाय. आणि इथे फटका आणखीन फसलाय. कल्पेश पाटील चुकी नाहीये. चेतन पाटीलला जावं लागेल. बॅक टू द डग आउट. विकेट. थँक्यू. वळूया आपण प्रशांतजी यांच्याकडे. थँक्यू अजित. व्यासपीठावरती मान्यवरती दाखल झाले त्यांचेही मनापासून हार्दिक स्वागत आहे. ध्रुव 11 केडवा आई आशापुरी एडवण संघाच्या कॅप्टनला विनंती आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज राहायचे. विठ्ठलवाडीचे विविध क्षेत्रामध्ये काम करणारी सर्व मंडळी आता व्यासपीठावरती दाखल झाले. त्यामध्ये आपले सरपंच प्रथम नागरिक महेंद्र पाटील, त्याचबरोबर गोविंद म्हात्रे, आदरणीय संतोषदादा म्हात्रे, कबड्डीपट्टू आदरणीय रमाकांत म्हात्रे आणि कबड्डीपट्टू जगन्नाथ भोईर या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू अजित. खेळाचा राजा म्हणजे क्रिकेट. या अद्वितीय अद्भुत खेळाने जगभरातील कोट्यवधी क्रीडा शौकीनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवलेलं आहे. आणि म्हणूनच नकळतपणे आपण या क्रिकेटच्या खेळाशी जोडले जातो. आपल्यासाठी क्रिकेटचा खेळ म्हणजे धर्म आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना आज आपण अमोल पाटील या स्मृतिचषकाच्या या शेवटच्या सत्रामध्ये अर्थात फायनलचा दिवस आहे. अनेक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. चौथ्या पर्वाचा खेळ. 10:41 झालेत. ऑफ्टमच्या बाहेर भन्नाट वेगाचा चेंडू टाकायचा होतं. वाईट बॉलचा इशारा. पंचाकडून हात करतायत पंच. समांतर धाबा येतात अमांतर. धावसंख्या आता पोहोचली ती एकूण 8. 7 धाबा धाबलकावरती. धाबलका धाबा 7. अमोल पाटील स्मृतिचषक 2025. डावकुरा यश चौधरी जबरदस्त केले कामगिरी. ओ मन्या पडलाय त्याच्यावरती भारी. यश चौधरी बॅक टू द पॅव्हलियन. मनोज पाटीलला विकेट मिळते. धक्का क्रमांक 2. पंढरपुरात देव माझा विठ्ठल. पंढरपुरात देव माझा विठ्ठल. विठेवरी देव उभा चंद्रभागेच्या जवळ. विठ्ठलवाडी आणि विठ्ठलवाडीचे सुपुत्र सुप्रसिद्ध कबड्डीपटू रमाकांत तुकाराम म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये आर्थिक मदत आले. त्यांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद. टाळ्यांच्या गजरामध्ये रमाकांत तुकाराम म्हात्रे विठ्ठलवाडी 1000 रुपये. संतोष दामोदर म्हात्रे विठ्ठलवाडी 1500 रुपये. वेस्टर्न रेल्वे सध्या वेस्टर्न रेल्वेमध्ये आपला बरीचशी तरुणाई देखील काम करते. त्यामध्ये संदीप आपण व्यासपीठावरती बघतोय. प्रफुल्ल बरोबर या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर आहेत. अर्थात मॅनेजमेंटमध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी या सर्वांच्या माध्यमातून. वैभव गरत, प्रफुल्ल गरत, नवज्योत कणे, कुंदन गरत, राकेश गरत. मैदानावरचा खेळ देखील दमदार आहे. व्हाईट बॉल त्यानंतर विकेट. अष्टपैलू खेळाडू मैदानावरती आहे. गोलंदाजी करत असताना मन्या. नवीन बॅटर दाखल झालेला आहे अमित अण्णा. वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू.
मनोज पाटील या ठिकाणी अन्नाची केले शिकार. या मॅच मध्ये मताडे संघाला बसतोय तिसरा धक्का. भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विटेवरी. धन मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धन मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तीर्थनाथ श्रीहरी हिला दाखव पंढरी. 3 गडी बाद 7. जर तुम्ही एकमेकांची साथ नाही दिली तर भागीदारी होणार नाही. मैदानावरती आता काय होतंय तर मनोज खूप चांगली कामगिरी करतोय. भार्गव वेस्टर्नच्या मागे अप्रतिम कामगिरी करत असताना क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. आणि आता नवीन बॅटर दाखल झालाय साहिल क्रमांक 5 वरती. ऑन हॅट्रिक गोलंदाज मनोज पाटील. खेळाचा राजा म्हणजे क्रिकेट. या अद्वितीय खेळानं निश्चितच जगभरातील कोट्यामध्ये क्रीडा चौकीनाच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवलं आहे. ड्राईव्ह केला सुरेख फटका. पॉईंटच्या दिशेनं जाईल. 1 धाव आणि एकेरीनं धावसंख्या आता वाढते. धावसंख्या पोहोचते ती 8 वरती. एक चांगला फटका होता. ज्या पद्धतीनं स्क्वेअर ड्राईव्ह कबर ड्राईव्ह किंवा स्क्वेअर कटचे फटके अगदी बघण्यासारखे असतात. साहिल 1 वरती धावपलकावरती धावसंख्या झाली ती 8. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उज्ज्वल संघ मथाणे. महत्त्वाचा सामना तमाम प्रेक्षकांसाठी आता नजर असतील या ठिकाणी दीपेशवरती जो हुकमाच आहे. काय डावकुरा फलंदाज आहे, शैलीदार फलंदाज मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती मनोज पाटील अष्टपैलू खेळाडू. आज मन्यानं जबरदस्त कामगिरी केली. व्हाईट बॉल टाकला मात्र त्यानंतर 2 शिकार केल्यात. 1 धाव साहिलच्या खात्यावर. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू परंतु खेळत असताना थोडासा तंत्राचा विसर. आत्मविश्वास दिसला नाहीये. सुरेख कामगिरी, चांगलं व्हेरिएशन, दर्जेदार गोलंदाजी करत असताना गोलंदाज मनोज. उज्ज्वल मताने टीमला इथे एका भागीदारीची आवश्यकता. पहिली इनिंग मैदानावरती रंगते. ध्रुव 11 केळवा पुढच्या सामन्यासाठी आपण तयार आहे. त्याचबरोबर आशापुरी एडमन. ड्राईव्ह केला चेंडू, सुरेख फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहे. विकेट गेल्याचा दबाव मैदानावरती जाणवतोय. त्याचा प्रत्यय मैदानावरती येतोय. दर्जेदार गोलंदाजी, तिकट मारा या षटकात मनोजकडून. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना धावपलकावरती एकूण डाबा आहेत 3 गडी बाद 9. मथाणे संघ टॉस विठ्ठलवाडी संघाने जिंकला. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो सार्थ ठरत असताना विश्वनाथ आणि त्याचबरोबर मनोज पाटील. रिव्हर्स खेळ गॅप मध्ये सुरेख फटका. नजाकत, फक्त नजाकत. चेंडू सीमार शप्पार चौकार. वेलकम बाउंड्री. थँक्यू. 12 धावा स्कोअर कार्ड वरती आहेत. इथून मात्र गिअर चेंज करणं गरजेचं आहे मथाणे संघाला. चला विठ्ठलवाडी संघ फील्ड अरेंज करा आपण. मन्यांची गोलंदाजी आपण बघतोय. जबरदस्त गोलंदाजी यश चौधरी आपण बघतायत कशा पद्धतीने झेलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. भार्गवनं मात्र आपलं जबरदस्त काम केलं आणि त्यानंतर महत्वाचा विकेट तो म्हणजेच अमित अण्णा तोही स्वस्तात बाद झाला. आणि षटकं झालेली आहेत ती 2 आणि वेळ वाया गेलेला आहे तो खर्च केलाय. 9 मिनिटं बाकी आहे 2 षटकासाठी. याची नोंद असू द्या विठ्ठलवाडी संघ. 4 मिनिटांमध्ये एक षटक होणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण भार्गव पाटीलला बघतोय. थोडस जखडून ठेवले मथाणे संघाला. स्पीडअप करा प्लीज. भार्गव. ओहो भन्नाट वेग आहे, भन्नाट वेग आहे. डॉट बॉल आलाय. फलंदाज आपण बघतो स्ट्राईक वरती साहिल चौधरी.
थोडासा फॉलिंग स्वीप पद्धतीचा शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होते. भार्गव यांच्या वेगाचा अंदाज झालेला नाहीये. डॉट बॉल आपण बघतोय. तिन्ही गोलंदाजाची कामगिरी चांगली झाली. स्टार्ट चांगला झालाय. भार्गव पाटील तयार. हो, चेंडू आणखीन खाली राहिलाय. थोडासा साहिलचं प्रेशर थोडंसं वाढतंय. दीपेश चौधरी सांगतायत की भार्गवच्या अगेन्स्ट तुम्हाला कशा पद्धतीने बॅटिंग करायची आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल. आउटसाइड द ऑफ पिचिंग पडल्यानंतर थोडासा चेंडू कट झाला, बाहेर निघालाय आणि त्याच्यावरती अधिराज्य होतं. त्याच्यावरती लिहिलं होतं डॉट बॉल. क्लास चांगला आहे, गुणवत्ता चांगली आहे भार्गवकडे. इथे मात्र स्वैर चेंडूचे संकेत आहे. धावसंख्या 13 वर स्थिरावेल, परंतु फिल्डिंग टीम वाईट बॉल 100 रुपयानं धावसंख्या पुढे जाईल. 13 वरती स्थिरावले. वेगवान मारा भार्गव करतायत. टप्प्यावरती नियंत्रण आहे. फिंगर सुद्धा रोल करतायत. थोडीशी चेंडूला कट करतायत. इथे मात्र शेवटच्या क्षणी बॅटचा फ्लो दाखवलाय. कट झालाय. गलीला चेंडू फसार होताना येतो या ठिकाणी चौकार. 17 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. बॅटची जी गती होती ती खूप चांगली होती. थोडासा डायव्हर्ट झाला आणि पॉइंटचा खेळाडू आहे त्याला डॉमिनेट करत चेंडू डीप गलीमध्ये सीमारेषेच्या बाहेर रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल. हुलकावणी दिली ज्याला म्हटलं जातं ते बघायला मिळालंय. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. भार्गव पाटील तयार होताना आपण बघतायत. पुढचा चेंडू साहिलसाठी. ओ, आणखीन एक स्वायर चेंडू आहे. ब्राईज झाला चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. अजित मात्रे सर दर्शवताना सूचित करतायत की एक बाउन्सर तुम्ही हाताळलाय. 100 रुपयानं 18 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. आउटसाइड द ऑप्शन पिचिंग करण्याचा मानस भार्गवचा. गतीला परिवर्तन. टायमिंग प्रॉपर आहे. पिच केले चेंडूला. चेंडू वेगानं जाईल सीमा रेषेच्या बाहेर. डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं दर्जेदार चौकार. नाही माझी केलंबा 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 माऊली नाही माझी केलंबा केलंबा. 22 स्कोर कार्ड वरती आपण बघतायत. सुंदर बॅटिंग साहिल च्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. उत्कृष्ट फलंदाजी. याही वेळेला तोच शॉट रिप्ले बघतो की काय, परंतु यावेळेला थोडासा हवेत राहिला आणि त्याचा फायदा आपण बघतायत मिळतोय विठ्ठल वाडी संघाला. 2 धावसंख्या 24 वर स्थिरावलंय. क्लास 1 क्रिकेट. जेव्हा तुमच्या बॅटमधनं मोठे शॉट येत नाही त्यावेळेला तुमची जी एकाग्रता आहे ती सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करणं किंवा अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळणं हा जो तुमच्याकडे ऑप्शन असतं त्या ऑप्शनला स्वीकारले साहिलनं. आणि वेग, त्या वेगेचा अंदाज घेत अपिच करतायत चेंडू. शॉर्ट सिली पॉईंटच्या डोक्यावरनं डीप बॅकवर्ड पॉईंटला एक्झिक्यूट करतायत. धावा येत आहेत. एक जमेची बाजू आहे मथाणे संघासाठी. भार्गव ते मात्र थोडीशी विवरचना चेंज करतोय साहिलच्या अगेन्स्ट. अप्रतिम. याही वेळेला मात्र कल्पेच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय. कव्हर पॉइंट मध्ये झेल आणि साहिलचा संपलाय खेळ. धावसंख्या 24 असताना विकेट क्रमांक 4. चौथ्या विकेटचं नुकसान होतंय. तिसरं षटक या ठिकाणी परिपूर्ण होते. प्रशांत जी क्या कहेंगे आप जिस तरह से मैच चल रहा है? क्रुशियल मुकाबला है, खास करके इस प्रतियोगिता में मथा ने बहुत अच्छा प्रदर्शन किया, लेकिन सामने मेजबान टीम बिट्ठल रकमाई बिट्ठलवाड़ी ने जो गेंदबाजी की है ना वो लाजवाब रही. विश्वनाथ स्टार्ट अच्छा करके दिया था. मनोज ने तीखी गेंदबाजी की है और भार्गव आइकॉन खिलाड़ी है. तो इनके खिलाफ आप बल्लेबाजी करना चाह रहे हैं ना तो एक प्लान आपका होना चाहिए. स्टार्ट आपको क्या करना था. पहले ओवर में 6 रन, दूसरे ओवर में 6 रन है, तीसरे ओवर में रन आए 12 रन, लेकिन विकेट गिर रहे. विकेट भी इंपॉर्टेंट है इस मुकाबले में. वो साझेदारी बनाना बहुत, जब अब लग रहा था साझेदारी बन रही है तब जाकर उस साझेदारी को भार्गव ने तोड़ा. तो विकेट गिर रहे, वो दबाव एक बार फिर महसूस करते हुए खिलाड़ी बेहतरीन गेंदबाज है विट्ठल रकमाई विट्ठलवाड़ी के गेंदबाजों द्वारा. इस पॉलअप क्रिकेट हम देखेंगे किस तरह से विकेटें गिरी है यहाँ पर. यश जो पहली चतन पाटिल कल्पेश के हाथों में थमती हुई गेंद, पहला विकेट. उसके बाद में यश चौधरी उसके पीछे ही गए. थोड़ा सा प्रेशर मथाने की टीम पर था और उस प्रेशर को बढ़ाने का काम मने ने किया. जब अमित अन्ना को जल्दी डगआउट में भेजा. सेलिब्रेशन आप देख सकते हो
रिप्ले के माध्यम से। और ये विकेट नंबर 4 जब साहिल बहुत ही बढ़िया खेल रहे थे, वो भी कैच दे के वापस जा चुके हैं। नहीं, जो विकेटें गई है वो कैच के रूप में गई है। 4 विकेट चलते प्रशांत जी की तरफ, जहां पर मैच का रुख करेंगे हम। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है स्कोर कार्ड के ऊपर। 8 के ओवर से बने 24, 4 विकेटों के नुकसान पर। सर यहाँ पर आप क्या सोचते हैं, कितने रन से एक अच्छी मैच बन सकती है? 6 चेंडू आहेत तुमच्याकडे आणि कमीत कमी 3 ते 4 मोठे फटके खेळणे गरजेचं आहे. आता तिथून फायटिंग टोटल पण बनणार नाही, पण लढण्यासाठी ती धावसंख्या माफक ठरू शकते, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. फुल टॉस, त्यावरती बॅट्समन बनलाय बॉस. डावखुऱ्या फलंदाजाचा शैलीदार षटकार, ब्रिलियंट शॉट. बॅट्समन चॅलेंज करतात, ते चेंडूला पण बघतायत बीमर आहे की नाही. व्ह्यू घेतला गेलाय, चेक केलं जाते इथे राकेश सरांच्या माध्यमातून. फेअर बॉल, आपला रिव्ह्यू गमावला बॅट्समन, लक्षात ठेवा. गोविंद रघुनाथ म्हात्रे विठ्ठलवाडीचे सुपुत्र आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं ही स्पर्धा यशस्वी व्हावी याकरता 1100 रुपये आर्थिक मदत केली. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण त्यांच्यासाठी करूया. आदरणीय गोविंद रघुनाथ म्हात्रे साहेब, मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच. ही आपली स्पर्धा आहे. या षटकाचा पुढचा चेंडू, ओ हो हो हो, काय फटका खेळलाय. ही तर सुरुवात आहे. आता नाव पण माझं असेल, चर्चा पण माझं असेल आणि मार्केट पण माझं असेल. दीपेश या ठिकाणी ठणकावून सांगतोय षटकार. थँक्यू. डीजे धावपलका धाबा आहेत 36ला 4 अशी स्थिती मैदानावरती आहे. 2 षटकारांना पुन्हा एकदा सामन्याचं जे चित्र आहे ते बदलते. प्रेक्षकांसाठी निश्चितच एन्जॉयमेंट असणाऱ्या या अतिशय महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये ध्रुव 11 केळबा आणि त्याचबरोबर आई आशापुरी एडवन आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. वाह, काय बॅटिंग केली आतापर्यंत बॅट्समन दीपेशनं. संयमानं खेळला, 1 चौकार 2 षटकार, त्याच्या बॅटमध्ये 2 डॉट बॉल पण आहेत. गोलंदाजी मार्कवरती राहुल. तिसरा, माग काय झालं ते 20रा. दीपेशच्या बॅट मधनं 3रा षटकार, बॅक टू बॅक कडक बॅटिंग षटकार. जबरदस्त बॅटिंग करत असताना दीपेश. गेअर चेंज कसा करायचा असतो ना, ते आता दीपेशकडनं शिकण्यासारखं. शेवटचं षटक आहे, 4 षटकांचा सामना आहे. पहिल्यांदा फुल टॉट टाकला, त्यानंतर ओव्हर पिच चेंडू टाकला आणि ऑन साइडला तगडी बॅटिंग करत असताना मैदानावरती दीपेश 3 षटकार ठोठावले. धावपलकर धाबा आहेत 42-42ला 4 स्थिती आहे. ऍक्शन रिप्ले देखील पाहू शकता कशा पद्धतीने फटका खेळलाय. वाह, काय बॅटिंग आहे. पंत्र सुद्धा बॅटिंग करत असताना मैदानावरती दीपेश. गुंडे स्पॉटवरती चेंडू टाकलाय, त्यावरती देखील हल्ला चढवलाय. 3 षटकारांची हॅट्रिक. ही ट्रीट आहे फलंदाज दीपेश कडून. 1 खणखणी चौकार, 3 उत्तुंग षटकार, तो पोहोचलाय 22 वरती. धावसंख्या 42ला 4 उज्ज्वल मताने. गोलंदाजी मार्कवरती राहुल, महत्वाचं षटक आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, एक थर्ड मॅन पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, ऑफसाइडला 5 क्षेत्ररक्षक दीपेशसाठी. आई हेलिकॉप्टर उडवलाय. ओ हो हो, तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर. तुम्ही टाकला यॉर्कर, तर मी खेळणार हेलिकॉप्टर. 4था षटकार दीपेशच्या बॅट मधनं कडक. मोमेंटम पुन्हा एकदा मथानेच्या बाजूने आलाय. 4 षटकार दीपेशच्या बॅट मधनं. आणि चांगला ड्रायव्हर तोच असतो ना जो योग्य वेळेला गेअर चेंज करतो. गेअर चेंज केलाय बॅट्समन मैदानावरती आहे दीपेश. 4 सलग चौकार, सलग षटकार त्याच्या बॅटमधनं, 1 खडखडीत चौकार त्याच्या बॅटमधनं आलेला आहे. दबाव वाढवलाय. दीपेश ऑन स्ट्राईक.
4 चेंडूमध्ये 4 षटकार रेकॉर्ड आहे. निश्चितच आपण पाहू शकता वाईट बॉलचा इशारा पंचांनी केलेला आहे. आत्तापर्यंत हे मोठं रेकॉर्ड आपण पाहू शकता. 6 षटकार टोटल संयुक्त 6 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. खरं तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. आई फटका जबरदस्त. 5वा षटकार दीपेशच्या बॅट मधनं. काय बॅटिंग करतोय. र र र र र र र खतरनाक. किरशी खरी किरीटा परी किरशी खरी 5 षटकार आतापर्यंत. धावसंख्या धाबलकावरती 55. 5 षटकार आतापर्यंत दीपेशच्या बॅटमधनं. संयुक्त देखील काय बॅटिंग केली होती. जंगम साहेब आपलं स्वागत आहे. फुलटॉस 6वा पण आलेला आहे. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा नाद करू नये. दीपेश शांत होता, तो अशांत झालाय. आणि तो शांत होता, तो गपचिप होता. त्यानं आता शॉट रापचे खेळलाय. चेंडू सीमारेषा पार. 6वा षटकार. वाह काय बॅटिंग केली दीपेशनं. आपण अजित उल्लेख केला होता किमान 4, पण दीपेश 1 बॉल पुढे. त्याने सांगितलं 4 नाही मी मारणार 6. 65 धाबा धाबलकावरती. तुम्हाला 62 धाबा 62 62 धाबा अतिशय महत्वाच्या आहेत या ठिकाणी करायचे आहेत. आणि यानंतर आई आशापुरी इडबन संघ, त्याचबरोबर ध्रुव 11 केळबा व्यासपीठावरती मान्यवर दाखल झालेले आहेत. महेंद्र पाटील या गावचे सरपंच, त्याचबरोबर गोविंद म्हात्रे, संतोषदादा म्हात्रे या सर्वांचा सन्मान आपण करणार आहोत. प्रफुल्ल घरत यांच्या शुभ हस्ते महेंद्र पाटील या ठिकाणी सन्मान करतील. 62 धाबा टार्गेट असणार आहे या गावचे बस सरपंच. कॅमेरामॅन प्लीज. प्रफुल्ल घरत या स्पर्धेचे शिलेदार, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. 6 षटकार शेवटच्या 6 चेंडूवरती. सरपंच महेंद्र पाटील एक चांगले निवेदक पण आहेत. सर आपलं सरचे स्वागत. त्याचबरोबर संतोषदादा म्हात्रे यांचाही सन्मान रोशन घरत यांच्या शुभ हस्ते. संतोषदादा म्हात्रे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. कॅमेरामॅन आपण फोकस करायचं आहे व्यासपीठावरती. त्याचबरोबर गोविंदजी म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करतोय आपण. मानाची दर्जेदार स्पर्धा, शानदार आयोजन, आदरणीय गोविंद म्हात्रे यांचा सन्मान. अतिथि देवो भव, कहते ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. आमची परंपरा संस्कृती आहे. रमाकांत म्हात्रे प्रसिद्ध कबड्डीपटू आहेत, त्यांचाही सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. नुकतंच संतोष जंगम यांचं शुभ आगमन झाले. आदरणीय रमाकांत म्हात्रे प्रसिद्ध कबड्डीपटू, ज्येष्ठ कबड्डीपटू आहेत. त्याचबरोबर कबड्डीपटू जगन्नाथ भोईर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. प्रफुल्ल घरत यांच्या शुभ हस्ते आज सन्मान होईल. टाळ्यांच्या गजरामध्ये आघाडीचे फलंदाज, बिनीचे फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. जगन्नाथ भोईर कबड्डीपटू यांचा विशेष सन्मान. एकदा महेंद्र पाटील, गोविंद म्हात्रे, संतोषदादा म्हात्रे, रमाकांत म्हात्रे, जगन्नाथ भोईर, त्याचबरोबर संतोष जंगम यांचाही सन्मान. 1000 रुपयाची आर्थिक मदत आपल्याकडनं आलेली आहे. संतोष जंगम यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. सामना लगेच सुरू करायचंय. वैभवजी घरत या स्पर्धेतील शिलेदार. सर्व मान्यवरांसाठी आपण एकदा टाळ्यांचा गजर करणार आहोत. त्याचबरोबर टॉस देखील केला जाईल. टॉससाठी सज्ज राहायचंय. चला वळूया आपण सेकंड हाफ कडे. 62 धावांचं टार्गेट. आणखीन एक रेकॉर्ड प्रशांतजी जात आहे टॉस करण्यासाठी. रेकॉर्ड आपल्याला बघायला मिळालंय. दीपेश चौधरी यांच्या बॅटमधनं आलेले 6 चेंडूवरती 6 उत्तुंग षटकार. आजच्या दिवसातलं
ध्रुव 11 विपक्ष आई आशापुरी एडवन मधला टॉस होते. प्रशांतजी आपल्या समोर जोडले जात आहेत. बघूया मॅच कडे. केतन भोईर हा स्ट्राईकला बघायला मिळतोय, तर समोर भार्गव. 62 धावांचं टार्गेट. एडवन संघाचा कॅप्टन आशापुरी एडवन आणि ध्रुव 11 केळबा आपण लगेच यायचे. टॉस या ठिकाणी केला जाईल. संतोषजी जंगम एडवन संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. केळवा संघाचे पण कॅप्टन उपस्थित आहे. टॉस आपण लगेच करणार आहोत. फक्त एकच प्रश्न विचारला जाईल. सामना देखील सुरू होतोय. संतोषजी जंगम यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अमोल 11ची मागणी झालेली आहे, त्यामुळे इथे केळबा संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. चेस करू आम्ही. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महत्वाचा सामना असेल. दोन्ही संघांना शुभेच्छा. ध्रुव 11 संघाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओव्हर टू कंबास अजित पाटील. बोलतोय आपण मॅच कडे. पलटवार झाला. अंतिम षटकामध्ये तब्बल 37 धावांची लयलूट. या स्पर्धेतलं सर्वात महागडं षटक आपण बघितलंय आणि ते 62 धावांचं आव्हान सेट केल्यानंतर 2 शिलेदार विठ्ठलवाडी संघाचे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. मनोज पाटील आक्रमक फलंदाज. चर्चा आहे ज्या नावाची, तोच मात्र 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी दाखल झालाय. भन्नाट वेग बघायला मिळतोय. डॉट बॉल पूर्णतः जबरदस्त अपील इथे बघायला मिळतोय. 62 धावांचं आव्हान आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये क्षणाक्षणाला बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकाल. परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू. डॉट बॉल आल्यानंतर मनोज पाटील पुनश्च एकदा आपला डान्स घेताना. पुढचा चेंडू अप्रतिम. यावेळेला चेंडूला उडवतायत, परंतु सरळ एक्सा कव्हर्सला मनोज पाटील पाद होताना तंबूच्या आसऱ्याला परततायत. पहिला धक्का लागतोय विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी संघाला. विश्वनाथ जाधव दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 1 धाव. येणारे 21 चेंडू आणि 61 धावा असं टार्गेट समोर ठेवलंय. विश्वनाथ जाधव एक नामवंत खेळाडू आहेत, परंतु प्रत्येक सामना नव्याने खेळावा लागतो. नव्याने प्रत्येक दिवसाची सुरुवात तुम्हाला करावी लागते. त्यासाठी इथे आवश्यकता आहे की तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, जी एकाग्रतेची ताकद आहे ती किती आहे. टार्गेट समोर असताना तुम्ही कशा पद्धतीने सामोरे जातात. कठीण काळामध्ये तुमच्याकडे पेशन्स किती आहेत याच्यावरती भरपूर काही अवलंबून असतं जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये मॅच खेळण्यासाठी जात असतात. चांगली गोलंदाजी आहे केतन भोईरकडनं. पुढचा चेंडू आणि इथे विश्वनाथ जाधव आपला ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर षटकाराने दाखवून देत आहेत. थँक्यू. एक आयकॉन खेळाडूची पॉवर, विल पॉवर किती चांगली असते, कोऑर्डिनेशन किती चांगलं असतं, कॉन्सन्ट्रेशन किती परफेक्ट असतं इथे बघायला मिळते. हलकासा शॉर्ट बॉल, परंतु जो अल्टी पल्टी फॅन्सी शॉट जो खेळलाय वाखाणण्याजोगी आहे. आणि विश्वनाथ जाधव सांगतायत की हा जो प्रवास आहे खडतर आहे, गोलंदाजाला सुद्धा आणि फलंदाजाला सुद्धा. इथून विजयशी त्याचाच होईल ज्याच्याकडे पेशन्स आहेत. सक्सेस नेव्हर कम इझी. पेशन्स अँड हार्डवर्क आर द ओनली की. आणखीन एक दर्जेदार शॉट. पलटवार, वार पलटवार. कम ऑन डीजे. अकरा धावा स्कोर कार्ड वरती. विश्वनाथ जाधव इज ऑन अ फायर.
लढण्याचा इतिहास आमचा, हारणं माझ्या रक्तात नाही, जोपर्यंत मैदानात उभा मी, जिंकणं नीतीलाही शक्य नाही. अशा पद्धतीचा आगाज करतोय हा खेळाडू. जबरदस्त स्टार्ट. 11 पुढचा चेंडू. कमबॅकिंग केलं या ठिकाणी आपण बघताय. सिंगल्स रन्स घेण्याचा प्रयत्न आहे. चांगली कमबॅकिंग केतन यांची. उत्कृष्ट चेंडू हाताळलाय. धावसंख्या पोहोचते ती 12 वरती. उत्कृष्ट मॅच. हृदयाचे ठोके आणि कुतूहलाचं साम्राज्य. 12 झालेले आहेत. 18 चेंडू आणि 50 ची गरज आहे. प्रशांत जी क्या चल रहा है आपके मन में? एक विकेट तर गेलाय म्हणजे मनोज, हे तर होत राहणार क्रिकेटमध्ये. पण दुसऱ्या बाजूला आयकॉन खेळाडू जबाबदारी खांद्यावरती घेतली आज चला कमीत कमी टीम मीटिंग. जबरदस्त बॅटिंग करत असताना कार्तिक विष्णू म्हात्रे विठ्ठलवाडीचे सुपुत्र, मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. आदरणीय कार्तिक विष्णू म्हात्रे यांना सन्मानपूर्वक मी या ठिकाणी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. एक गडी बाद झाला पण 1 डझन धावा देखील आले. तर त्यामुळे विश्वनाथ, आपल्याला माहिती आहे जेव्हा सुप्रीमो चषकाचे आपण थरार बघितला आणि टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून पाहिलं जातं, तर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याच्या शिरपेशामध्ये. मोठा खेळाडू, व्यावसायिक खेळाडू मैदानावरती आलाय. अखिल भारतीय स्तरावरती त्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याच्याकडे या ठिकाणी प्रगल्भता आहे. त्याच्याकडनं अपेक्षाही मोठ्या असतील. उर्वरित 18 चेंडूमध्ये जिंकण्याकरता आवश्यकता आहे ती 50 धावांची. महत्वाचा सामना. यश एका बाजूला आहे तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश चौधरी. खेळण्याची जबाबदारी असेल बॅट्समन मैदानावरती आहे भार्गव अत्यंत महत्वाचा खेळाडू. 2 आयकॉन खेळाडू सध्या या मंचावरती आहेत. अटीतर्जी लढत असणार आहे यश चौधरी. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावर खेळलाय. विश्वनाथ नाही थांबणार, चौकार ठोकणार. जबरदस्त बॅटिंग विश्वनाथ कडून. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू होता. सुरेख बॅटिंग करत असताना मैदानावरती विश्वनाथ. धावसंख्या पोहोचली ती 16 वरती. पहिल्या षटकामध्ये 12. दुसऱ्या चेंडू षटकातला पहिला चेंडू. ओ हो, काय फटका खेळलाय. घ्यावी एखादी तान, काळजात रुताबी कट्यार आणि मनोबली तेंडुलकर होऊन ठोकावा उत्तुंग षटकार. सचिन ची कॉपी मैदानावरती विश्वनाथ. वाह, काय फटका सजवलाय. यालाच म्हणतात टीट फॉर टॅट. विश्वनाथची तळपते बॅट. टाळ्यांचा गजर डगआउट मध्ये होतोय. जबरदस्त मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. धावबलकर 22. महत्वाचा सामना. शानदार खेळ. धावसंख्या धावबलकरती एकूण झालेली आहे 22. विश्वनाथ 2 षटकार 2 चौकार. आणखी एक चांगला फटका त्याने खेळलाय कव्हरच्या दिशेनं. आता टाळ्यांचा गजर सातत्यानं होतोय. पाहू शकता इथे उल्हास आहे. अजित आमच्या बरोबर राहतील. धावबलकर धावांचा वेग वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न. जबाबदारी आयकॉनने घेतली. विश्वनाथ जाधव जबरदस्त बॅटिंग करत असताना यश चौधरी आणि दुसऱ्या बाजूला विश्वनाथ जाधव. हे बॅटल आहे. त्यामुळे विश्वनाथ मैदानावरती आहे तोपर्यंत टायगर जिंदा आहे. त्यापर्यंत तो बॅटिंग करतोय मैदानावरती. आणि आता विठ्ठलवाडी संघासाठी पाठरे टाळ्यांचा गजर ते करतात विश्वनाथ जाधवसाठी. टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर करतायत टाळ्या शिट्ट्यांचा गजर. आणि प्रेक्षकांची संख्या वाढली. भार्गव डावखुरा फलंदाज. यश चौधरी गोलंदाजी मार्कवरती. षटक अतिशय महत्वाचं आहे. फ्लाइंग स्लीप पॉइंट कव्हर इष्ट कव्हर क्षेत्ररक्षक थांबलाय. यश चौधरी थांबलाय. थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. प्रेक्षकांसाठी भरपूर मनोरंजन असणार आहे. अफलातून खेळ. अमोल पाटील स्मृतीच्या चषकाचा थरार. आठवणीच्या मैदानावरती विजयाचा चौकार षटकार. बघूया काय करतंय. चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक यश चौधरी. भार्गवची महत्वाची विकेट. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. आगऱ्यांची मी देखणी सखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. आगऱ्यांची मी देखणी सखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. ते कंपनी राखली का बाई ग चिंबोरी वाली मी. सांगा तुम्हाला सोबत का बाई ग चिंबोरी
राखीव कुंदन. अजित, अतिशय महत्वाचा सामना, रंगतदार लढत आहे. आता स्कोरबोर्ड आपण जाऊया. या ठिकाणी धावसंख्या आणि समीकरण पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. धावसंख्या ज्या पद्धतीनं वेग वाढला होता पहिल्या षटकामध्ये 12, त्यानंतर या षटकामध्ये विश्वनाथ जाधवने हात चढवलाय आणि रोहित 48 धावांची खेळी कोण विसरणार. त्याने जबरदस्त कामगिरी केले. भार्गव परतलाय डगआउटमध्ये. महत्वाचा सामना. अगम मोटर्स कडून या स्पर्धेच्या निमित्तानं मॅन ऑफ द सिरीजसाठी हिरो कंपनी HF डिलेक्स प्राप्त होणार. या बाईकवरती कोण स्वार होणार ते देखील पाहूया. मैदानावरती रोहित आलाय, त्यानं अफलातून कामगिरी केले. दुसऱ्या बाजूला विश्वनाथ जाधव, यश चौधरीला यश मिळालेलं आहे. एक मोठी लढत, मोठा सामना, अटीतटीचा सामना. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, बॅट आणि बॉलमध्ये बंद प्रेक्षकांना पाहायला मिळते. डावकुरा शैलीदार फलंदाज रोहित मैदानावरती दाखल झालाय. क्षेत्ररक्षण, थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर, लॉंग ऑफ या ठिकाणी आता मिडऑफमध्ये ते एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आता एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरती. 2 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला सीमारेषेवरती आहेत. बॅकवर्ड पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर. ऑन साईडला डी स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑन आहे. 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. महत्वाचा सामना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ऑन साईडला मोठा फटका काढायचा होता, पूल करायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यष्टिरक्षण खूप चांगलं होतंय. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. धाव संख्या पुन्हा एकदा थांबले, धावांचा वेग थांबलाय कारण विकेट आले. महत्वाची विकेट, भार्गवची विकेट या ठिकाणी यश चौधरीने घेतली आणि त्यानंतर सामन्यामध्ये कलाटणी आली. भाकरी करपण्यापूर्वी ती परतणं गरजेचं असतं आणि तेच काम यश चौधरीने केले. हुकमाचा एका नॉस्ट्राईक रेंजला विश्वनाथ जाधव. साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. 2 षटकांचा खेळ. अजित धापलकरती आता स्थिती आपण जाणून घेऊया. अतिशय दमदार मॅच. शेवटचे 2 चेंडू किंवा 3 चेंडू आपण बघितले तर सुरेख कामगिरी केली यश चौधरीनं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. in the mix. 1, 2, 3, 4. बारा 39 इक्वेशन आपण बघतायत. मॅन ऑफ द सिरीजची बाईक कव्हर करताना आमचे कॅमेरामॅन नवीन गोलंदाज येतोय दीपेश. आदरणीय व्यक्तिमत्व अमोलजी गोरे साहेबांचं शुभागमन आमच्या मुख्य मंचावरती झालंय. त्यांचे करतोय आम्ही वेलकम. हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत आहे आपल्या भव्य अशा मुख्य मंचावरती. आणि आपल्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितोय 62 धावांचं टार्गेट असताना 2 षटकामध्ये 23 झालेले आहेत. 12-39 इक्वेशन असताना या मॅच मधला थरार अजूनही शेष आहे. कारण या टार्गेटला अचीव करण्याची क्षमता असणारा 1 मॅन आर्मीचा रोल अदा करणारा फलंदाज एका बाजूने आहे, तर ज्याने 6 चेंडूवरती 6 षटकार मारत आपलं अधिराज्य या शेवटच्या षटकावरती पूर्ण करून दाखवलं, आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, तो गोलंदाज मिस्टर दीपेश चौधरी समोर आहे. बॅटल रंगणार आहे एक महत्वाच्या मॅच मध्ये. पुढचा चेंडू ओ फटका फसला. इथे आपण बघतायत 1 धाव परिपूर्ण होते. धावसंख्या 1 ने आकार घेईल. आता दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. ओहो, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. जीवाच्या आकांक्षाने रिस्की रन्स बघायला मिळते आणि 2 धावा परिपूर्ण करताना अमर पाटील आम्हाला सांगते धावसंख्या स्थिरावले. 25 मान्य श्री गोविंद रघुनाथ म्हात्रे साहेब विठ्ठलवाडी यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला येते. कार्तिक विष्णू म्हात्रे साहेब विठ्ठलवाडी यांच्याकडनं 1501 रुपयाचं आर्थिक सहाय्य. म्हटलं त्यांचं टाळ्या बाजून हार्दिक स्वागत आणि विश्वनाथ जाधव षटकारानं हार्दिक स्वागत करतायत. दहा चेंडू 31 ची गरज आहे. मॅच इज ऑन. जबरदस्त मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. चेंडू आणि पळीमधलं जे द्वंद्व आहे ना, ते प्रत्येकाच्या माइंड मध्ये विचारांचं काहूर निर्माण करते. जबरदस्त बॅटल. एका बाजूने दीपेश प्रयत्नाची पराकाष्ठा करताय चेंडू हाताळण्याची आणि दुसऱ्या बाजूने विस्फोटक बॅटर आपल्या बॅटने आग ओकताना दिसतोय. याही वेळेला विश्वनाथ जाधव काय क्लास 1 षटकार बघायला मिळालाय. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 25 ची गरज आहे.
9 चेंडू 25 ची गरज आहे. बॉटम मॅच एक्सिलेंट सुपर मॅग्निफिसंट मॅच आपण बघतोय. विश्वनाथ जाधवचा आक्रमकतेचा विस्फोटक बॅटर म्हणूनची ख्याती आहे. त्याला 4 रन लावत आहे आणि दीपेशच्या अगेन जे हवाई हल्ले बघायला मिळत आहेत ते जबरदस्त आहेत. जबरदस्त मॅच. 9 मध्ये 25 ची गरज आहे. ठोके वाढतायत हृदयाचे. स्विच इट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू हाताळला गेलाय. दीपेश कमबॅकिंग करतोय. अजूनही 2 चेंडू शेष आहेत या षटकातील. कुठल्याही दिशेने मॅच जाऊ शकते. कोणीही मॅच जिंकू शकतोय. जबरदस्त मॅच. 8-25. 8 चेंडू 25 ची गरज आणि विश्वनाथ इज ऑन अ फायर आणि उडवलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं. उत्तुंग उत्तुंग षटकार. आहे शौकीन खेळेन मी टीम इंडियन क्रिकेटचा मी आहे शौकीन. थँक्यू. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. आपण आज जर बघितलं तर लोकप्रियतेच्या शिखरावरती क्रिकेट का विराजमान आहे? कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही मॅचचा जेवढा तुम्हाला आनंद मिळणार नाही तेवढा ग्रामीण भागामध्ये तुम्हाला उच्च कोटीचा आनंद या ठिकाणी देत आहेत आमचे खेळाडू. 7 मध्ये गरज आहे ती. इकडे इनसाइड आउट. फटका योग्य वेळी हातामध्ये होता. तिथे फटका फसलाय परंतु झेल सांडलाय. पंच आम्हाला सांगतील यावेळेला आपण बघतायत चौकार की षटकार? पंच चौकार ना. बघूया या ठिकाणी. पंच या ठिकाणी चौकार आहे. तर 6 मध्ये 15 ची गरज. 6 मध्ये 15 धावांची गरज. व्हाट अ मैच, कमाल का मुकाबला. और विश्वनाथ जाधव जिन्होंने बहुत ही शानदार बल्लेबाजी की. अगर इनकी बल्लेबाजी आपको अच्छी लगी है तो उनके लिए जोरदार तालियां बजाइए. आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस. 46 धावांवरती खेळतायत विश्वनाथ जाधव. 6 चेंडू आणि 15 ची गरज आहे. जाऊया प्रशांतजीकडे. 6 गेंदें और 15 रनों की जरूरत है. ये तालियों की आवाज आप सुन रहे हैं. बजेगी चिट्ठी, बजेगी ताली. आज तालियों की आवाज आप सुने. दूसरी तरफ विकेट के तलाश में रहेंगे गेंदबाज. शानदार 62 रनों का लक्ष्य है. इस बार विश्वनाथ जाधव ने गेंदबाज को बिल्कुल टारगेट किया. दीपेश के ऊपर हमला किया और इसी दीपेश ने 6 छक्के जड़े थे. पलटवार किया है. कमाल की बल्लेबाजी रही है. लाजवाब बल्लेबाजी विश्वनाथ जाधव. एक तरफ रोहित, विश्वनाथ जाधव नॉन स्ट्राइकर इनकी तरफ चले गए. गेंदबाजी में अब परिवर्तन किया गया. 6 गेंदे 15 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए. कमाल का मैच. क्या कोई पलटवार, क्या कोई ट्विस्ट इस मुकाबले में आएगा? रोहित ऑन स्ट्राइक. की तरफ गेंद थी. अंपायर का क्या इशारा वो देखा जाएगा. फिलहाल वाइड बॉल का इशारा किया गया. मिस्टर इस 7 से आंकड़े बदलते हुए 6 गेंदों का खेल जीतने के लिए फिलहाल 13 रनों की जरूरत है. अमोल पाटिल स्मृति चषक 2025 का ग्रैंड फिनाले. क्या गेंदबाज करेंगे शिकार या बल्लेबाज करेंगे बल्ले बल्ले? अमोल पाटिल स्मृति चषक 2025 का ग्रैंड फिनाले. 6 गेंदों का खेल. 6 गेंदों में जीतने के लिए 13 रनों की जरूरत है. कमाल का माहौल यहां बना हुआ. गेंदबाज अपने बोलिंग मार्क पर तैयार. बैकफुट पर चले गए. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं. ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. 13 चेंडू आणि 52 धावांची विस्फोटक नॉक खेळताना विश्वनाथ जाधव. शानदार बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी. विश्वनाथ जाधव का अर्धशतक पूरा हुआ. विश्वनाथ बैट दिखाना एक बैट. खिलाड़ी है कासम खास. याद रखेगा इतिहास. पांच गेंदे और जीतने के लिए 7 रनों की जरूरत है. विश्वनाथ जाधव एक विकेट की तलाश में. गेंदबाज अमित, लेकिन फिलहाल ऑफ साइड पर गजब का शॉट. विश्वनाथ जाधवचं तडाखेबंद अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 52 धावांची शानदार खेळी. आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस. ये खिलाड़ी है कासम खास. याद रखेगा इतिहास.
विश्वनाथ जाधव आपके पूरे हुए 50। ऑफ स्टंप के बाहर गेंद इस बार बढ़िया गेंद। 4 गेंदों का खेल, 7 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अगर मुकाबला टाई हुआ तो सुपर ओवर देखने का मौका मिलेगा। मौका दोनों के पास। कमाल का मैच, पैसा वसूल, रोचक, नाखून चबाने वाला मुकाबला। अमित तैयार। 4 गेंदें 7 रनों की जरूरत है। ऑफ स्टंप के बाहर कट किया खूबसूरती के साथ। गेंद बॉलिंग की तरफ जा रहे हैं। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस जरूर आएंगे और 2 रन मुकम्मल। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए 2 रन मुकम्मल किया गया। 3 गेंदों का खेल, 5 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। व्हाट अ मैच। ये फाइनल का ट्रेलर आप देख रहे हैं। दर्शक इस तरह के मुकाबले देखने के लिए आते हैं क्योंकि एक तरफा प्यार और एक तरफा मुकाबला देखने के लिए कोई नहीं आता, किसको अच्छा नहीं लगता। 3 गेंदों में 5 रनों की जरूरत। बैकफुट चले गए, गेंद को खेल दिया, ऑफसाइड पर खिलाड़ी तैनात है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर और ये रन आउट का मौका। 2 गेंदे 4 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। मुकाबला दोनों के पास, मजा आएगा दर्शकों के लिए। कुंदन हमारे साथ जुड़ेंगे। 2 गेंदे और 4 चाहिए। व्हाट अ मैच, व्हाट अ मैच। उज्जवल मथाने और विट्ठलवाड़ी के बीच कमाल का मैच। रोहित रुक गए थे थोड़ा सा स्ट्राइकर एंड की तरफ विश्वनाथ का विकेट बचाने के लिए, तभी जाकर वो थोड़ा सा समय चला गया ना, उसका फायदा दीपेश और अमित ने उठाया। क्या मुकाबला है, क्या मुकाबला है ये। अब आपके पास 2 गेंदे 4 रनों की जरूरत है। मथाने के पास मौका, विट्ठलवाड़ी के पास मौका, लेकिन दर्शक क्या चाह रहे, दर्शक सुपर ओवर चाह रहे। क्या सुपर से ऊपर वाला मुकाबला आप देख रहे। तालियों की आवाज, पीछे आप दर्शक देख रहे, मजा आ रहा है दर्शकों को। अमोल पाटिल स्मृति चषक 2025 अर्धशतक पूरा किया विश्वनाथ जाधव ने। अमित अन्ना गेंदबाजी करने के तैयार। 2 गेंदों में 4 रन चाहिए, 4। वसीफ खेलने की कोशिश और 1 गेंद में 4 रनों की जरूरत है। तमाम प्रेक्षक जर आता तुम्ही टाळ्या वाजवल्या नाही तर क्रिकेट वरती तुम्ही प्रेम करत नाही, एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी। काय सामना रंगलाय। मथाने संघाला समान संधी, विठ्ठलवाडी संघाला समान संधी। रोमहर्षक, उत्कंठवर्धक, हृदयाची धडधड वाढवणारा सामना। अमित अन्ना 3 धावा झाल्या तर सुपर ओव्हर, 4 धावा झाल्या तर विठ्ठलवाडी जिंकणार। 2 धावा। बघूया काय होतंय मैदानावरती। हृदयाची धडधड वाढली आणि अशा रीतीनं मथाने संघानं बाजी मारलेली आहे, सामना जिंकलेला आहे। उत्कंठवर्धक सामना या ठिकाणी समाप्त झालेला आहे। झुंजार इनिंग विश्वनाथ जाधवची, तो दुसऱ्या बाजूला अप्रतिम कामगिरी केली अमित अण्णानं आणि रोमहर्षक उत्कंठवर्धक सामना समाप्त झाला। प्रेक्षकांची हुरहुर वाढवणारा, काहूर माजवणारा सामना या ठिकाणी समाप्त होतोय। क्या बात आहे, काय सामना झालाय। चला नवीन मॅच आपण बघतोय। याच दरम्यान सन्माननीय बाबूराव जयराम भोईर साहेब, पश्चिम रेल्वे विठ्ठलवाडी यांचं शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही करतोय हार्दिक स्वागत। माननीय सदानंद देवनाथ घरस साहेब विठ्ठलवाडी यांचंही शुभागमन झालंय, त्यांचे आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय। चला नेक्स्ट मॅच, ज्या संघाचं शतरक्षण असेल त्वरित फील्ड अरेंज करून घ्या आपण। तर आपण वळतोय स्वागत समारंभाकडे। सन्माननीय बाबूराव जयराम भोईर साहेब यांचा शुभ सन्मान करण्यासाठी सन्माननीय रवींद्र घरत सरांना आम्ही विनंती करतोय। बाबूरावजी जयराम भोईर साहेब, रवींद्रजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते मायेचं पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत या ठिकाणी आपण करतोय। अतुल मुख्यमंचाकडे कॅमेरा फिरव। त्यानंतर सन्माननीय सदानंद देवनाथ घरत साहेब यांचा शुभ सन्मान करण्यासाठी रवींद्र सरांना मी विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय सदानंद देवनाथ घरत साहेब यांचं करतोय आपण हार्दिक स्वागत।
या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा ही ईश्वरचरणी करतोय आम्ही प्रार्थना. उज्ज्वल मथाणे संघानं बाजी मारलेली आहे. हा सामना अटीतटीचा झाला. निकराची झुंज आपण पाहिली. प्रेक्षकांसाठी पैसा वसूल होता आणि या सामन्यामध्ये, या उत्कटवर्धक सामन्यामध्ये उज्ज्वल मथाणे आपलं अभिनंदन. विजयाचा शिल्पकार. 37 धावांची खेळी आणि या स्पर्धेमध्ये एक रेकॉर्ड झाले. संयोग नंतर 6 षटका ठोकणारा खेळाडू आहे. अर्थात विजयाचा आशा आकांक्षाचा दीप या ठिकाणी उजळण्याचं काम ज्याने केलेले, तो मॅन ऑफ द मॅच का मानकरी ठरतोय. मॅन ऑफ द मॅच मिस्टर दीपेश. अरे भावानो, टाळ्यांचा गजर करा दीपेशसाठी. इतकी चांगली बॅटिंग केली. पहिल्या 3 षटकात धावा नव्हत्या तुमच्याकडे आणि अशा वेळेला या 37 धावाने तुम्हाला ऊर्जा आली. अमित तंडानं खूप चांगली कामगिरी केली. महेंद्र सरांच्या शुभहस्ते, या गावचे सरपंच आहेत अर्थात, त्यांच्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. टाळ्यांच्या गजरामध्ये दीपेशचं अभिनंदन. दीपेश अत्यंत महत्वाचा कडवा संघर्ष काय असतो एक असा सामना बघितला. क्रिकेटच्या खेळाचा विजय झालाय. हो सर, नक्कीच. 6 षटकार पहिल्यांदा मारलेत की पूर्वी पण आले? हे पहिलेच आहेत. पहिल्यांदा 5 बॉल 5 मारलेले 2-3 वेळा. आज ऐतिहासिक दिन असेल, दिवस असेल तुझ्यासाठी. यस सर. सामना जिंकला. अमित बद्दल काय सांगशील? खरंच मला अण्णावर कॉन्फिडन्स होता, कारण अण्णाने अशा मॅच भरपूर काढून दिल्यात, त्याच्यामुळे मला त्याच्यावर विश्वास होता. विश्वनाथ जाधवची इनिंग त्याबद्दल काय सांग? अर्धशतक आलं होतं. खरी गोष्ट नाही तर विश्वनाथ जाधवचं आम्हाला टेन्शन होतं, कारण तो जर शेवटपर्यंत राहिला तर तो एकटाच मॅच खाऊन जाणार होता हे आम्हाला माहिती होतं. पण तरी सुद्धा अण्णानं 2 चेंडू चांगले टाकले आणि सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. हो नक्कीच, आणि अण्णामुळेच आम्ही आज मॅचमध्ये आहोत. या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा ही दरवर्षी चांगली असते आणि दरवर्षी आम्ही इकडे सेमीफायनलपर्यंत तरी पोहोचायचा प्रयत्न करतो. यंदा पण झालो. पण इथपर्यंत थांबायचं की आता ट्रॉफी पण जिंकणार आहे? ट्रॉफीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू नक्कीच. दीपेश अभिनंदन. जबरदस्त कामगिरी केले. महेंद्र सर थँक्यू सो मच. यानंतर आणखीन एक धमाकेदार मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. रात अभी बाकी है, बात अभी बाकी है, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी आहे. बरंच काही या ठिकाणी येणार आहे, कारण आज स्पर्धेचा ग्रँड फिनाले आहे. त्यामुळे मजा प्रेक्षकांना येईल. जाऊया समालोचन कक्षामध्ये अजित पाटील यांचा आवाज ऐकण्याकरता. वळी आपण मॅच कडे. मृदुल आणि भावेश ही जोडी दाखल झाले. आपण ध्रुव 11 केळवा संघ बघितला. 2 आयकॉन आहेत. एक सत्यम चौधरी मॅन फ्रॉम अंधेरी आणि त्यानंतर जय शेजवाल, मीरा भाईंदर असे 2 आयकॉन खेळाडू आपण बघतोय ध्रुव 11 संघामध्ये. आणि समोर भावेश आणि मृदुल पाटील ही जोडी दाखल झाले. जबरदस्त मॅच. चला विश्वनाथ जाधव यांना मी विनंती करतोय, या पण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा. वेलकम विश्वनाथ. आणि भार्गव पाटील आपण यायचंय. भार्गव पाटील या. जिंकणं हरणं होत राहतं. आपल्या परीने प्रत्येक जण जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतो. गुड जॉब विश्वनाथ. चांगली कामगिरी. भार्गव पाटील या. आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य मंचावरती. विश्वनाथ आपण व्यास